गणेशोत्सवाला काहीच दिवसात सुरुवात होणार असून गणरायाच्या आगमनापूर्वी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पावसाळी कालावधीत पडलेले खड्डे दुरुस्त करून बाप्पाचे आगमन निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता सर्व विभागातील रस्ते सुधारण्याचे काम शहर अभियंता विभागाने युद्धपातळीवर हाती घेतले असून पालिकेने 25% खड्डे दुरुस्त केल्याचा दावा केला आहे। नवी मुंबई शहरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळाले होते। महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विभागांमधील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्तेही खड्डेमुक्त करण्यात आले असून उर्वरित 5% रस्तेही खड्डेमुक्त करण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री शारदवाड यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यकारी अभियंत्यांसह सर्व अभियंते रस्ते सुधारणा काम सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कामांवर संपूर्ण लक्ष ठेवून आहेत। खड्डे दुरुस्ती करताना शास्त्रीय पद्धतीने खड्ड्यांच्या आकारमानानुसार छोट्या खड्ड्यांसाठी कोल्ड मिक्स तसेच मोठा पॅच असल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी डांबरीकरण किंवा मास्टिकचा वापर केला जात आहे। त्याचप्रमाणे काही मोठ्या आकाराच्या खड्डे दुरुस्तीसाठी कॉन्क्रीट मिक्स अथवा इंटरलॉकचाही वापर केला जात आहे। खड्डे दुरुस्ती करताना रस्त्याची पातळी आणि खड्ड्यामध्ये भरलेल्या मटेरियलची पातळी समान राहील याकडे लक्ष दिले जात असून खड्डे दुरुस्ती केलेल्या जागेवर पुन्हा खड्डा पडणार नाही अशा प्रकारे दुरुस्ती करण्याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देश शहर अभियंता यांच्या मार्फत देण्यात आले असून नवी मुंबई महापालिकेने शहरातील खड्डे दुरुस्ती वेगाने सुरू केली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।